चला विद्यार्थी मित्रांनो, पाठ चौथा दशांश अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा पाठ आपल्याला आज सोडवायचा आहे। त्यामध्ये स्वाध्याय 4.1 पहिला प्रश्न बघा मित्रांनो। प्रश्न पहिला, 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? सोप्या पद्धतीने जसा साधा भागाकार असतो तोच भागाकार या ठिकाणी करायचा आहे। 144.144 भागिले 12। बघा आता 12 एक 12 उरले 2, एकातून एक गेला 0, वरचे 4 खाली आले। आता किती झाले मित्रांनो? 24। मग 12च्या पाड्यामध्ये 24 येतात का? येतात। कितव्या क्रमांकावर? दुसऱ्या। 12 दोन्ही 24, 4तून 4 गेले 0, 2तून 2 गेला 0। आता मात्र आपल्याला दशांशाचा भागाकार करतोय म्हटल्यावर लक्षात घ्यायचं, जिथे दशांश लागला तिथेच वरच्या भागाकाराच्या ठिकाणी दशांश द्यायचा। आता बघा 1 मधून 1 गेला, आपला 1 वरचा जशास तसा खाली घेतला आपण। बघा आता काय होईल? 12च्या पाड्यामध्ये 1 येईल का? नाही। भाग दिला शून्याचा, भाग दिला शून्याचा, उरला 1। आता वरचे 4 परत खाली आले। आता किती झाले बघा बरं? 14। 12च्या टेबलमध्ये 14 येतात का? नाही, त्याच्या अगोदरची संख्या। 12 एके 12, 4तून 2 गेले 2, एकातून 1 गेला 0। परत आता काय राहिलं? वरचे 4 खाली घेतले। आता किती झाले? 24। मग 12च्या टेबलमध्ये 24 येतात का? येतात। कितव्या नंबरला? दुसऱ्या। 12 दोन्ही 24, 4तून 4 गेले 0, 2तून 2 गेले 0। आता या ठिकाणी आपण उदाहरण सोडवलं बघा, उत्तर आलं 12.012। आपण आता आणखी ही पद्धत आडव्या पद्धतीने सोडवू शकतो। कशी बघा? 144.144 भागिले 12। आता हा भागाकार सोडवायचा आहे। ही झाली आपल्या साध्या भागाकाराप्रमाणे। ही आता आहे अंश व छेदात रूपांतर करून सोडवायची। बघा आता 12 एके 12, 12 एके 12, यातील उरले 2। मग आता झाले 24, 12 दोन्ही 24, संपले इथं। आता इथे दशांश लागला म्हणून हा दशांश जशाच्या तसा वर द्यायचा, दिला। मग आता इथे 1 लागलाय, या 12ने 1 ला भाग जात नाही म्हणून भाग दिला शून्याचा। आता झाले 14। मग परत काय करायचे? 12 एके 12, पुन्हा उरले 2, आता झाले 24। परत 12 दोन्ही 24। याला आपण अंश व छेद याची पद्धत म्हणतो आणि हा साध्या भागाकाराप्रमाणे येतो। उत्तर एकच येतं। मग हे उत्तर तुम्हाला कुठं दिसतं? पर्याय क्रमांक बी। मग पर्याय क्रमांक बी ला आपण राईट केले। राईट केल्याच्या नंतर या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत त्या पर्यायाला आपल्याला या ठिकाणी गोल करायचं आहे। तर आता आपल्याला दुसरं उदाहरण बघायचे। बघा 0.4 छेद 0.04 अधिक 0.04 छेदात 0.4 म्हणजेच। आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये खूप सोपं उदाहरण आहे। दशांश दिला तरीही अडचण नाही आहे। बघा आता अंश स्थानामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 1 अंक आहे, छेदस्थानामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक आहेत। तर मग सर्वप्रथम आपल्याला दशांश हा नाहीसा करायचा आहे। त्यासाठी आपण काय करूया? समान
अंक करून घेऊया दशांशाच्या नंतर. इथे 0 दिल्यामुळे दशांशाच्या नंतर इथेही 2 अंक झाले, इथेही 2 अंक झाले. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसऱ्या भागामध्ये काय आहे 0.04 0.4. आता इथे काय होईल 0.4 इथे 2 अंक आहे, 0.4 इथे एकच अंक आहे, पुन्हा एक 0 दिला, आता झाले 2 समान. आता जेव्हा दशांश चिन्हाच्या नंतर समान अंक होतात तेव्हा दशांश हा आपोआप नाहीसा होतो. बघा पाहू आता, हा दशांश चिन्ह आपण नाहीसा करून टाकायचा. केला नाहीसा, का नाहीसा करू शकलो आपण? दशांश चिन्हाच्या नंतर समान अंक असतील तर दशांश नाहीसा करावा लागतो. केला. आता मुलांनो, अगोदरच्या शून्याला किंमत असते का? नाही. म्हणून नवीन संख्या तयार करू. 40/4 अधिक 4/40. बघा पाहू काय झालं, दशांश चिन्ह नाहीसा झाला आणि काय झालं, अगोदरचे शून्य कमी झाले कारण त्याला किंमत नसते. मग आता आपल्याला काय करायचे, यांची बेरीज करायची आहे. आपण अपूर्णांकाची बेरीज शिकलो. अपूर्णांकाच्या बेरजेमध्ये काय पाहावं लागतं आधी? पहिल्यांदा छेद समान आहे की नाही. मग छेद समान आहे का रे? नाही. इथे 40 आहे, इथे 4 आहे. मग छेद समान करून घ्यायचा असेल तर दोन्हीपैकी मोठा छेद कोणता आहे? 40. मग 40 छेद येण्यासाठी या 4ला कितीने गुणावं लागेल? 10ने. जसे तुम्ही छेदाला 10ने गुणलात तसेच तुम्हाला अंशाला सुद्धा 10ने गुणायचं आहे. चालेल. मग आता बघा, 40 गुणिले 10 बरोबर 400. 4×10=40 अधिक 4/40. काय झालं बघा बरं आता, 40 अधिक 40 म्हणजे 400/40 अधिक 4/40. हे झाला छेद समान. छेद समान झाल्यावर काय करायचं असतं? फक्त अंशाची बेरीज. 400 अधिक 4 बरोबर 404/40 आला. छेदाची बेरीज होत नसते. आता 404/40. आता याचा भागाकार कसा करायचा बघा, याला आपण 404/40 याला आपण संक्षिप्त रूप देऊयात. कसं संक्षिप्त रूप द्यायचं मुलांना बघा, 4×1=4 शून्याला 0, परत 4×1=4 शून्याला 0, 4×1=4 याला संक्षिप्त रूप म्हणतात. 101/10. आता याला दशांश रूपामध्ये करायचे, दशांशामध्ये करायचे. काय करावं लागेल बघा, या ठिकाणी भागाकार 101/10. 10×1=10, शून्याला 0, एकातनं 1 गेला 0, वरचा 1 खाली आला. मग आता 10ने 1ला भाग जाईल का? नाही. भाग दिला शून्याचा, भाग दिला शून्याचा, छेदात 1. आता मात्र मुलांनो आपल्याला पुढेही जावं लागतं, कारण आता इथे दशांश द्यायचा. जसा आपण भागाकारावर दशांश देतो, 1 दशांश दिला की 1 शून्य या ठिकाणी आपण भागाकारामध्ये वाढवू शकतो. आता काय झालं बघा, हे शून्य कसा आला? दशांश दिल्याच्या नंतर आपण शून्य 1-1 घराने वाढवत जाऊ शकतो. आता बघा, 10×1=10, 0, 0. आता काय आलं उत्तर बघा, 10.1. कुठं दिसतं तुम्हाला? पर्याय क्रमांक ए. मग पर्याय क्रमांक कितीला गोल करायचं? ए. चला तर आता तिसरं उदाहरण बघूया काय आहे. दशांश अपूर्णांकाची बेरीज खूप साध्या पद्धतीची आहे बघा. दशांश अपूर्णांकाची बेरीज करत असताना पहिल्यांदा
पहिली संख्या जशाच्या तशी लिहा 6.666. आता काय करायचं, तिसरी संख्या प्रथमतः दशांशाच्या खाली दशांश लिहिला 6 इथे घ्या 6, परत त्याच्या खाली दशांशाच्या खाली दशांश घ्या 0.666. 3 संख्या असल्यामुळे आपलं उत्तर सम. आता इथे बघा, उदाहरण घेत असताना एककाखाली एकच येऊ द्यायची. आता याच्या खाली काही नाही म्हणजे 0 देऊन टाका, काही फरक पडत नाही. 6 मध्ये 0 मिळवले 6 झाले, 6 मध्ये 6 मिळवले 12, 12 मध्ये 6 मिळवले 18, 18शीला 8, हातचा आला 1, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, परत हातचा आला 1. साध्या बेरजेप्रमाणेच बेरीज करायची. दशांशाच्या खाली जशाच्या तसा दशांश, काहीही फरक पडत नाही. 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 18 आणि 1 19. मग उत्तर किती आलं मुलांनो, 19.386. कुठं दिसतं तुम्हाला 19.386. पर्याय क्रमांक बीला आपण या ठिकाणी गोल करूया. बघा प्रश्न चौथा. पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचून घेऊया. जर 154 गुणिले 18 बरोबर 2772 तर 27.72 भागिले 1.8 चे मूल्य काय आहे. मूल्य म्हणजे काय, किंमत. आता बघा आपल्याला उत्तर काय काढायचे, आपल्याला विचारले मूल्य 27.72 भागिले 1.8चं मूल्य. आता मूल्य आपल्याला माहीत करायचं असेल तर 27.72ला 1.8ने भागल्यावर आपलं उत्तर हे 154च येणार आहे, हे आपल्याला माहीत आहे, हे लक्षात घ्यायचं. मग आपण दशांश द्यायचा नेमका कुठं, यासाठी आपल्याला काय करावे लागतील, उदाहरण सोडून बघावं लागेल. यासाठी पहिली पद्धत काय आहे, हा आहे भाज्य आणि हा आहे भाजक. हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं. आता भाज्य आणि भाजक हा आपल्याला अंश व छेदात लिहायचा असतो. भाज्य हा नेहमी अंशात लिहिला जातो, कधीही लक्षात ठेवायचं. आणि छेद हा भाजक म्हणून लिहिला जातो. तर बघा हा अंश झाला, हा छेद झाला. याचं वाचन कसं करतो बघा, 27.72 भागिले 1.8 हा भागाकार करायचा. हा भागाकार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, जोपर्यंत छेदातील संख्या ही पूर्णांकात येत नाही तोपर्यंत आपण भाग देऊ शकत नाहीत. मग पूर्णांकात आणण्यासाठी आपल्याला काय करायचे, अगदी सोपी पद्धत आहे. कोणती बघा, छेद हा पूर्णांकात आणण्यासाठी दशांश चिन्ह एक घर पुढे न्यायचं. किती घर पुढे न्यायचं, एकच घर. मग संख्या कोणती तयार होईल, 277.2 भागिले 18. आता बघा काय झाला बदल, दशांश चिन्ह एक घर पुढे गेलं, ते गुणाकाराच्या पद्धतीमध्ये असतं. आता आपल्याला भागाकार सहज येतो, आपण शिकलो कसा बघा, 277.2 भागिले 18 साध्या भागाकाराप्रमाणे भागाकार. 18 एके 18 उरले बघा. आता 27 मधून 18 गेले 9 राहतात, किंवा असंही करू शकता, 7तनं 8 जात नाही, इकडचा उसना इकडे घेतला 17 झाले, 17तनं 8 गेले 9 राहिले, इथे राहिला 1, 1तनं 1 गेला 0 आलं इथपर्यंत. वरचे 7 खाली घेतले. 18च्या टेबलमध्ये 97 येतात का बघूया. 18 पंच 90, हे बघ
7ला 7, 9तनं 9 गेला 0, इथपर्यंत चालावं. आता ही बाकी उरलेली आहे मित्रांनो. आता इथे दशांश आला म्हणून दशांश जशाच्या तसा वर देऊन टाका. दिला. आता बघा वरचे 2 खाली आले. आता किती झाले? 72. मग 72 ही संख्या 8च्या पाड्यामध्ये येते का? बघा पाहूयात. 18 एके 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चम 72, 18 चोक 72. 2तनं 2 गेले 0, 7तनं 7 गेला 0. उत्तर किती आलं? 15.4. 15.4. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी किलोवोल्ट. आता 5वा प्रश्न बघा. 5वा प्रश्न अगदी सोपा आहे. कसा आहे याचं वाचन आधी करूया. 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2 सोडवल्यास येते. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अगदी सोपं आहे. काय करायचं असते? अंशस्थानची बेरीज अंशस्थानावर करायची आणि छेदस्थानाची बेरीज छेदस्थानावर करायची. कशी बघा. 7.2 अधिक 4.8 तुम्हाला जशी बेरीज येते का? साधी बेरीज असते, परंतु आपल्या लक्षात येत नाही आहे. बघा अंशाची बेरीज अंशस्थानावर घेऊया. 7.2 पुन्हा बेरीज 4.8 बेरीज करताना मात्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कसं करावं लागेल? दशांशाच्या खाली दशांश, दशांशाच्या नंतर जेवढे अंक आहेत तेवढे उजव्या बाजूला लिहा. दशांशाच्या अगोदरचे जे अंक आहेत ते डाव्या बाजूला लिहा. आता वजाबाकी लगेच छेदाची किती आहे? 5.6 वजा 3.2 हे लिहायला कंटाळा करायचा नाही, कारण आपल्याला काय क्रिया करायची हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. आता बघा 8तून 2 गेले 10, ह्याचा आला 1, 7तून 4 गेले नाही, 8 आणि 2 10, ह्याचा आला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, दशांशला दशांश. आता या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे? वजाबाकी. 6 मधून 2 गेले 4 राहिले, दशांशला दशांश. 5तून 3 गेले 2 राहिले, झाले किती? 2.4. अंशाची बेरीज किती आली मुलांनो? 12.0. छेदाची वजाबाकी किती आली? 2.4. आता करायची क्रिया. आता ही क्रिया कशात आली? भागाकारात आली. 12.0 भागिले 2.4. मग भागाकार करताना काय करावं लागतं तुम्हाला माहिती आहे. दशांश नाहीसा केला तरच भागाकार करू शकतो. पण कोणाचा दशांश नाहीसा करायचा? जी संख्या छेदस्थानावर आहे म्हणजेच भाजकावर आहे त्याचा दशांश नाहीसा करायचा. म्हणजे नेमकं काय करायचं? तर एक घर पुढे नेऊन घालायचं. बघा दशांश चिन्ह एक घर पुढे गेलं, दशांश चिन्ह एक घर पुढे गेलं. काय उत्तर आलं बघा? 120 दशांश पुढची संख्या आणि 24 दशांश पुढची संख्या. काही माहिती नाही आपल्याला. आता मात्र भागाकार करायचा. 120 भागिले 24. आता 24च्या पाड्यामध्ये 120 येतात का बघा पाहू. 24 एके 24 आणि 24 पाचा 120. उत्तर किती आलं? 5. मग आता 5 हे उत्तर तुम्हाला कुठं दिसतंय का? होय, पर्याय क्रमांक डी. 5.0. 0 म्हणजे दशांशाच्या नंतर 0 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, कारण दशांशाच्या नंतरच्या शून्याला किंमत नसते. मग कुठं दिसतो तुम्हाला पर्याय क्रमांक? 5.0. ऑप्शन नंबर डी आणि पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी दिसतं. राईट.
चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपण 5 उदाहरणे खूप छान पद्धतीने समजून घेतली. तर 6वं उदाहरण बघा, कारण आता आपल्याला एक एक घटक जसा जसा आपण छान पद्धतीने सोडू तसं तसं आपल्याला आवड निर्माण होते. आता 6व्या घटकामध्ये बघा काय पहिला कंस दिलेला आहे. या कंसामध्ये दिलंय काय मुलांनो? बेरीज आहे. कोणाची बेरीज आहे? 0.3 अधिक 0.5. दशांशाच्या नंतर एक अंक आहे, दशांशाच्या नंतर एक अंक आहे. 5 आणि 3 8 झाले. दशांशला दशांश, 0 आणि 0 0. इतकी सोपी बेरीज आहे. आता बघा 0.2 अंशस्थानाची क्रिया अंशस्थानावरच करायची, छेदस्थानाची क्रिया छेदस्थानावर करायची. आता इथे काय आहे बघा पाहू. खालच्या उदाहरणामध्ये काय आहे? बेरीज 3 आणि 2 5, दशांशला दशांश आणि 0 आणि 0 0 भागिले 0.5. बघा बरं किती सोपं उदाहरण आहे. आता याच्यामध्ये करायचे काय? पण अंशस्थानाचा भागाकार अंशस्थानावर करा, छेदस्थानाचा भागाकार छेदस्थानावर करा. पण थोडंसं समजून घेण्यासाठी आपण थोडंसं बाजूला लिहूया. 0.8 भागिले 0.2. बघा आता काय केलं इथं? भागाकार आहे, कारण हा भाज्य आहे, हा भाजक आहे, हा भाज्य आहे, हा भाजक आहे. पहिली क्रिया बघा. तर दुसरी क्रिया 0.5 0.5 दोन्हीकडे भागाकार आहे. भागाकाराचा नियम माहिती आहे आपल्याला. जोपर्यंत छेदस्थानाचा दशांश नाहीसा केला जात नाही तोपर्यंत भागाकार केला जाऊ शकत नाही. छेद नाहीसा करणे, छेदातला दशांश नाहीसा करणे म्हणजे त्या छेदाला पूर्णांकात आणणे. काय करायचे? एक घर पुढे नेऊन जा. दशांश घातला, एक घर पुढे नेऊन झाला दशांश नाहीसा. इथला दशांश नाहीसा झाला, इथला दशांश नाहीसा. आता साध्या भागाकाराप्रमाणे भागाकार. बे के बे, बे चोक 8, 5 एके 5, 5 एके 5. पहिली क्रिया जी होती तो भागाकार किती आला? 4. छेदात याचा भागाकार किती आला? 1. बघा 4 छेदात 1. म्हणजे तुम्हाला कुठं दिसते रे 4 छेदात 1? म्हणजेच 4. मग 4 तर पर्याय पुढे दिसेना झाले. बघा नाही जरी पर्याय दिसला 4.00, कारण दशांशाच्या नंतर कितीही शून्य द्या त्या शून्याला किंमत नसते. म्हणून पर्याय क्रमांक ए, ऑप्शन नंबर ए ला गोल करूया. समजलं? तर विद्यार्थी मित्रांनो, जशी आपण 6 उदाहरणं सोडवले, 7व्या उदाहरणाला सुरुवात करूया. बघा आता काय आहे? बेरीज आहे. एकूण संख्या किती आहे त्याच्यामध्ये बघा. 1 2 3 4. सर्वप्रथम 4ला 4 दशांश चिन्ह आपण एका खाली एक लिहूया. बेरीज खूप सोपी आहे, परंतु आपण लक्षात घेतली. पहिली संख्या बघा, दशांशाच्या नंतर उजव्या हाताकडे एक अंक आहे, डाव्या हाताकडे एक अंक आहे. दुसऱ्या संख्येमध्ये बघा, दशांशाच्या नंतर 2 अंक आहे आणि डाव्या बाजूला एक अंक आहे. दशांशाच्या नंतर 3 अंक आहे, डाव्या बाजूला एक अंक आहे. दशांशाच्या नंतर 4 अंक आहे, 6 0 6 6. डाव्या बाजूला 6 6. आता बघा या ठिकाणी बेरीज करताना इतकं सोपं आहे. आता याच्यावर काहीच नाही, याचा अर्थ 0 देऊन टाका. दिले तरी चालतात, नाही दिले तरी चालतात. बघा आता 6ला 6, 6 आणि 6 12, हातचा आला 1, 6 आणि 1 7, हातचा नाही, 6 आणि 6 12, हातचा आला 1. दशांश चिन्हाच्या खाली जशाच्या तसं दशांश चिन्ह देऊन टाकायचं. 6 आणि 6
12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 24, 24 आणि 1 25, परत हातचा आला 1, 6 आणि 1 7, झाले किती मुलांनो 75, 75.2726, मग 75.276 कुठं तुम्हाला दिसतं मुलांनो? बघा पर्याय क्रमांक तुम्हाला कुठे दिसतोय? आपलं कुठं चुकलंय बघा. 6 चौक 24 आणि 1 25. बघा उत्तर कुठं आलेलं आहे? 6, 6 आणि 6 12, हातचा 1, 6 आणि 1 7, परत 6 आणि 6 12, हातचा 1, 6 चौक 24, 24 आणि 1 25 चाले. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्हाला कुठे दिसतोय? मुलांनो, या अगोदर आपण जे उदाहरण घेतलं होतं ते उदाहरणामध्ये थोडीशी आपली चूक झाली होती. या ठिकाणी आपण संख्या 6060 अशी घेतल्यामुळे वेगळा उत्तर आलेलं होतं आपलं. चला या ठिकाणी आता परत एक वेळेस बेरीज करूयात. 6.6 मांडूयात. 6.006, 6.006, 66.6006 अशा पद्धतीचं ते उदाहरण आहे. समोर बघूयात. 0 0 0 0 0, 6ला 6, 6 आणि 6 6, 6ला 6, 6 आणि 6 12, 6ला 1, 6 चौक 24, 24 आणि 1 25, दशांशला दशांश, 7 आले 2, 6 आणि 2 8, 85.266. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी आलं करेक्ट.